नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एड्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 2 ऑगस्ट 2026च्या लोकसत्तामधील महत्त्वाच्या घडामोडी आता आपल्याला बघायच्या आहेत आणि यामध्ये ही माहिती बघून झाल्यानंतर शेवटी यावर आधारित प्रश्नांची एक सिरीजही आपण घेत आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. सातपुडा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीने या प्रकल्पासाठी मंजुरी दिलेली आहे. सातपुडा व्याघ्र प्रकल्प जो की मध्य प्रदेशमध्ये आहे आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये आहे. यांना जोडणारा एक मार्ग तयार करण्यासाठी हा प्रकल्प राबवला जाणार आहे. यामध्ये जुझारपूर जे बैतूल मध्य प्रदेशमध्ये येतं आणि चिंचोडा नर्मदापुरम मध्य प्रदेशमध्ये येतं. यामध्ये एकूण 160 किलोमीटर अंतराचा हा रेल्वे मार्ग निर्माण केला जाणार आहे. तसंच इटारसी नागपूर व्यस्त रेल्वे मार्गावरील 3ऱ्या आणि 4थ्या मार्गाचा हा भाग असणार आहे. याचं नियोजन जे आहे ते मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयाने केलेलं आहे. पुढे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 पार पडलेल्या आहेत. यामध्ये बॉक्सिंगमध्ये एकूण भारताला 10 पदकं मिळालेली आहेत, ज्यात 7 सुवर्ण पदकं आहेत. आजपर्यंतची ही बॉक्सिंगमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरलेली आहे. 2010मध्ये नवी दिल्लीच्या स्पर्धांमध्येही भारताला 3 सुवर्ण पदकं मिळालेली होती. एकूण सुवर्ण पदकं विजेते जे आहेत ते 7. त्यांची नावं आहेत प्रीती पवार, जॅस्मिन लंबोरिया, साक्षी चौधरी, प्रिया गंगास, अरुंधती चौधरी, सचिन सिवाच आणि अंकुश पंगाल. तसेच रौप्य पदक 3 त्यांना मिळालेले आहेत. ते आहेत जादूमनी सिंग, लवलीना, नरेंद्र बेरवाल. पुढे भालाफेकमध्ये एकूण 2 पदकं मिळालेली आहेत. नीरज चोप्रा यांना रौप्य पदक तर यशवीर सिंग यांनी कांस्य पदक मिळवलेलं आहे. नीरज चोप्रा यांनी 85.83 मीटर भालाफेक केलेलं आहे आणि मागील कामगिरी त्यांची म्हणजे टोक्यो ऑलिम्पिकमध्ये त्यांना सुवर्णपदक आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा याला रौप्य पदक मिळालेलं आहे. यशवीर सिंग हे 25 वर्षीय खेळाडू आहेत. यांनी पहिल्यांदाच पदार्पण करून हे कांस्य पदक पटकवलेलं आहे. यांनी 85.51 मीटर भालाफेक नोंदवलेली आहे. पॅरा गोळाफेक जे आहे त्यामध्ये F57 प्रकारामध्ये दुहेरी यश मिळालेलं आहे, ज्यामध्ये सोमन राणा यांना सुवर्णपदक आणि शुभम जुयाल यांना रौप्य पदक मिळालेलं आहे. पुढची बातमी आहे कराटे ऑलिम्पिकमध्ये आयुष वाजे यांनी सुवर्णपदक मिळवलेलं आहे. आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप इंडियन चॅलेंजर 2026मध्ये हे सुवर्णपदक आयुष वाजे याला मिळालेलं आहे. ही स्पर्धा पश्चिम बंगाल येथे पार पडली. आयुष वाजे हा मूळचा निवे बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा रत्नागिरीमधील आहे. त्याची 25 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दुबई येथल्या कराटे ऑलिम्पिकसाठी सुद्धा भारतीय संघामध्ये त्याची निवड करण्यात आलेली आहे. पुढे आहे स्पेसएक्स रॉकेटचा तुकडा जो आहे तो चंद्रावर आदळलेला आहे. स्पेसएक्स रॉकेटचा जो सोडून दिलेला तुकडा आहे तो चंद्रावर आदळलेला आहे. यामुळे चंद्रावर विवर निर्माण होऊन धूळ आणि ढिगारा बाहेर पडलेला आहे. या रॉकेटने 1 वर्षापूर्वी चंद्रावर 2 लँडर सोडले होते. या रॉकेटचा वेग हा ताशी 8,700 किलोमीटर म्हणजेच ध्वनीच्या 7 पट वेगाने हे चंद्राच्या दिशेने गेलेलं होतं. चंद्राच्या पश्चिमेकडील प्रकाशित भागातील आइन्स्टाईन विवर या ठिकाणी हे भाग आदळलेला आहे. 2022मध्ये चीनी रॉकेटचा सुद्धा एक तुकडा चंद्रावर अशा प्रकारे आदळलेला होता. 2 ऑगस्टच्या दिवशीचं महत्त्व म्हणजे 2 ऑगस्टला राष्ट्रीय अंगणवाडी का सेविका दिवस म्हणून साजरा केला जातो. तर आता आपण यावर आधारित प्रश्नांची सिरीज बघूया. 2 ऑगस्टच्या लोकसत्तामधील महत्त्वाच्या घडामोडी आपण बघितलेल्या आहेत, त्याची माहिती घेतलेली आहे. आता काही प्रश्न उत्तरं पण घेऊया. इथे प्रश्न क्रमांक 1 आहे, मध्य भारतातील सातपुडा आणि मेळघाट या 2 व्याघ्र प्रकल्पांना जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाला कोणत्या समितीने तत्वता मंजुरी दिली आहे?
पर्याय ए राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, पर्याय बी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची स्थायी समिती, पर्याय सी केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय, ऑप्शन डी भारतीय रेल्वे विकास मंडळ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाची स्थायी समिती याने ह्या रेल्वे मार्गाला तत्वता मंजुरी दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. प्रस्तावित सातपुडा मेळघाट रेल्वे मार्ग मध्य प्रदेशातील कोणत्या 2 ठिकाणादरम्यान उभारला जाणार आहे? पर्याय 1 आहे इटारसी ते नागपूर, पर्याय 2 भोपाळ ते बैतूल, पर्याय 3 जुजारापूर बैतूल ते चिंचोडा नर्मदापुरम आणि पर्याय डी छिंदवाडा ते अमरावती. तर याचं उत्तर आहे जुजारपूर बैतूल ते चिंचोडा नर्मदापुरम या मार्गामध्ये हे रेल्वे मार्ग बांधला जाणार आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे जुजारपूर ते चिंचोडा या प्रस्तावित रेल्वे मार्गाची एकूण लांबी किती आहे? पर्याय ए 140.5, पर्याय बी 150 किलोमीटर, पर्याय सी 160.6 किलोमीटर, पर्याय डी 175.2 किलोमीटर. याचं उत्तर आहे 160.6 किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे सातपुडा मेळघाट व्याघ्र मार्गावरून जाणाऱ्या रेल्वे मार्गाचे नियोजन कोणत्या रेल्वे विभागाच्या मुख्यालयाने केले आहे? पर्याय ए मध्य रेल्वे मुंबई, पर्याय बी पश्चिम रेल्वे मुंबई, पर्याय सी दक्षिण पूर्व रेल्वे नागपूर, पर्याय डी उत्तर रेल्वे अलाहाबाद. तर याचं उत्तर असेल मध्य रेल्वे मुंबई. प्रश्न क्रमांक 5. मेळघाट व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड की गुजरात? याचं उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 6. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने बॉक्सिंग या प्रकारात यंदा किती पदके मिळवलेली आहेत? ऑप्शन ए 7, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 10 आणि ऑप्शन डी 12. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी 10 पदकं मिळवलेली आहेत. प्रश्न क्रमांक 7. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सिंग संघाने एकूण किती सुवर्ण पदकं जिंकलेली आहेत? पर्याय ए 3, पर्याय बी 5, पर्याय सी 7 आणि पर्याय डी 9. याचं उत्तर आहे पर्याय सी 7 पदकं मिळवलेली आहेत सुवर्ण पदकं. प्रश्न क्रमांक 8. यापूर्वी भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील बॉक्सिंगमध्ये सर्वाधिक 3 सुवर्णपदके कोणत्या वर्षी मिळवली होती? पर्यायी 2006 मेलबर्न, 2010 नवी दिल्ली, 2014 ग्लासगो आणि 2018 गोल्ड कोस्ट. तर याचं उत्तर आहे 2010 नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवलेलं नाही? पर्याय ए प्रीती पवार, पर्याय बी जॅस्मिन लंबोरिया, सी सचिन सिवाच आणि डी लवलीना. तर याचं उत्तर आहे लवलीना हिने रौप्य पदक मिळवलेलं आहे. तिने सुवर्णपदक तिला मिळालेलं नाही. बाकी जे इतर आहेत 3 त्यांना सुवर्णपदक मिळालेलं आहे. प्रश्न क्रमांक 10. राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या नीरज चोप्राने कोणते पदक पटकावले? सुवर्णपदक, रौप्य पदक, कांस्य पदक की एकही नाही? याचं उत्तर आहे रौप्य पदक. राष्ट्रकुल स्पर्धेत भालाफेकीत पदार्पणातच कांस्य पदक मिळवणारा यशवीर सिंग याने किती मीटर भालाफेक नोंदवलेली आहे? पर्याय ए 85.83 मीटर, 87.58 मीटर, 85.51 मीटर की 83.40 मीटर? उत्तर आहे 85.51 मीटर. पुढे नीरज चोप्राने राष्ट्रकुल स्पर्धेत 85.83 मीटर भालाफेक करून रौप्य पदक जिंकले. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोणते पदक जिंकले होते? कांस्य पदक, रौप्य पदक, सुवर्ण पदक की पदकाविनाच? तर सुवर्ण पदक टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याला मिळालेले होते.
राष्ट्रकुल स्पर्धेत पॅरा गोळाफेकीच्या F-57 प्रकारात सुवर्णपदक मिळवणारे सोमन राणा हे लष्करातील जवान आहेत. त्यांच्यासोबत कोणत्या खेळाडूने रौप्य पदक मिळवले? शुभम जुआल, आयुष वाजे, नरेंद्र बेरवाल आणि अंकुश पंघाल. उत्तर आहे शुभम जुआल. पुढे आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप इंडियन चॅलेंजर 2026 स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा आयुष वाजे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे? पर्यायी कोल्हापूर, पर्याय बी रत्नागिरी, सी सिंधुदुर्ग आणि डी रायगड. उत्तर आहे रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 15. आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप इंडियन चॅलेंजर 2026 या स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले होते? ए. महाराष्ट्र, बी. दुबई, सी. पश्चिम बंगाल, डी. नवी दिल्ली. उत्तर आहे पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 16. 25 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कराटे ऑलिम्पिकचे आयोजन कोठे होणार आहे, ज्यासाठी आयुष वाजे याची निवड झालेली आहे? टोकियो, पॅरिस, दुबई की लंडन. उत्तर आहे दुबई. प्रश्न क्रमांक 17. अलीकडेच कोणत्या खाजगी अंतराळ संस्थेच्या रॉकेटचा तुकडा चंद्राच्या पृष्ठभागावर ताशी 8,700 किलोमीटर वेगाने आदळला? नासा, इस्रो, स्पेसएक्स आणि ब्लू ओरिजिन. उत्तर आहे स्पेसएक्स. स्पेसएक्स रॉकेटचा तुकडा चंद्राच्या पश्चिमेकडील कोणत्या विवराजवळ आदळलेला आहे? ऑप्शन ए टायको विवर, ऑप्शन बी आइन्स्टाईन विवर, ऑप्शन सी न्यूटन विवर आणि ऑप्शन डी कोपर्निकस विवर. उत्तर आहे आइन्स्टाईन विवर. प्रश्न क्रमांक 19. 2022 स्पेसएक्स पूर्वी कोणत्या देशाच्या रॉकेटचा तुकडा चंद्रावर आदळला होता? पर्याय आहेत ए. अमेरिका, बी. रशिया, सी. चीन आणि डी. जपान. उत्तर आहे चीन. प्रश्न क्रमांक 20. दरवर्षी 2 ऑगस्ट हा दिवस कोणता दिनविशेष म्हणून साजरा केला जातो? राष्ट्रीय महिला आरोग्य दिवस, राष्ट्रीय अंगणवाडी सेविका दिवस, राष्ट्रीय बाल संगोपन दिवस की जागतिक पोषण दिवस. उत्तर आहे जागतिक अंगणवाडी सेविका दिवस म्हणून साजरा केला जातो. तर हे होते आपल्या 2 ऑगस्टच्या लोकसत्तामधील महत्त्वाच्या चालू घडामोडी. ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.